आज आपण ग्रंथ वाचनाला सुरुवात। आज अमावस्या आणि उपोषथाचा दिवस। तर त्याचं सगळ्या लोकांना माहिती नसते, म्हणून त्याबाबत थोडक्यात सांगणं मला आवश्यक वाटते, म्हणून मी ते सांगत आहे। भगवान बुद्धांनी आपल्या धम्मतत्वज्ञानानुसार 4 प्रकारचे उपोषथ व्रत गृहस्थी लोकांसाठी सांगितलेले आहे। जे सांसारिक जीवनात राहतात गृहस्थी म्हणून, त्या लोकांसाठी हे उपोषथ व्रत सांगितलेले आहे। एकदा अनाथ पिंडकाची पत्नी सुलक्षणा ही भगवंताकडे येते। आवाज नाही येऊन राहिला, आवाज नाही येऊन राहिला म्हणतात माझा। कर ना जरा सवय। तर ही सुलक्षणा भगवंताकडे येते आणि भगवंताला म्हणते, भगवान, ठीक आहे भगवान, गृहस्थ आपण सांगितलेल्या धम्माचं पालन करण्यासाठी गृहस्थी जीवनाचा त्याग करून भिक्खू संघात सामील होणंच योग्य आहे। म्हणजे भिक्खू संघात सामील झाल्यावरच आपल्या धम्माचं पालन करता येते चांगल्या प्रकारे, असं मला वाटते, असं ती भगवंताला म्हणते। परंतु ती पुन्हा म्हणते की परंतु आमच्या मागे व्यापच एवढा आहे की आम्ही गृहस्थ जीवनाचा त्याग करू शकत नाही। तर ती म्हणते की आमच्या कुटुंबाचा जो चरितार्थ आहे, तो चरितार्थ चालवत असताना आमच्या भरोशावर अनेक लोकांचे चरितार्थ अवलंबून आहे। त्यांच्याकडे जे नोकर चाकर होते ते शेकडो नोकर चाकर होते। समोर सरकता येईल तर सरका अजून अजून तिथं 17 समोर जागा शिल्लक नका ठेवू आपापल्या समोर, मागं गर्दी झाली। तर त्यावेळेला ती सुलक्षणा भगवंताला म्हणते, भगवान, आमच्या कडे अनेक नोकर चाकर आहेत आणि आम्ही जर गृहत्याग केला, संन्यासी होऊन भिक्खुनी संघात जर दाखल झालो, भिक्खू संघात दाखल झालो, तर मग आमचं ठीक आहे, आमचं काही होणार नाही, बिघडणार नाही। पण आमच्यावर जे अवलंबून लोक आहेत त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो आणि आम्ही जे काही जीवन जगतो, संपत्ती कमावतो, तर त्यामध्ये आम्ही योग्य मार्गाने, चांगल्या मार्गाने संपत्ती कमावतो। त्यामुळे आमचं वाईट काही नाही, पण तरी म्हणते बा भिक्खुनी संघात दाखल होणं शक्य नाही आणि त्यामुळे मला असं वाटते की मला धम्माचं पालन करायला कठीण जाते। भिक्खू संघात भिक्खू म्हणून जगणं मला चांगलं वाटते, पण ते शक्य नाही, मग काय करावं? भगवंत म्हणतात की सुलक्षणा, काही काळजी नाही। आठवड्यातून एकदा उपोषथ व्रत असतात, म्हणजे शुक्ल पक्षातील अष्टमी आणि कृष्ण पक्षातील अष्टमी, अमावस्या आणि पौर्णिमा, असे 4 दिवस। त्या 4 दिवसांना उपोषथ व्रत ग्रहण करून त्याचं पालन करावं।
या व्रताचं घरी राहून पालन करणं म्हणजे भिक्खू जीवन जगणं होय. फक्त कपडे नसतात अंगावर, अंगावर चिवर नसते, परंतु भिक्खूचं जीवन जगता येते. तिला सांगतात भगवंत की या 4च दिवसांना का होते, हे जे अष्टमी, अमावस्या आणि पौर्णिमा, या आठवड्यातून साधारणतः एक दिवस येते. तो दिवस फिक्स नसते. जसे बाकी धर्मांमध्ये जे दिवस आहेत ते फिक्स आहेत, आणि नुसते फिक्स नाही आहे तर काय, प्रत्येक देवाच्या नावावर ते रिझर्व दिवस आहे असंही आहे का नाही. कोणता दिवस कोणत्या देवाचा ते ठरलेला आहे. मला माहित आहे, कारण मी अवधूत बुवाच्या ह्याच्यात होतो. काल परवा सांगितलं, बुधवार उपवास राहायचा, आम्हाला बुधवार राहायचा. नंतर मी पाहिलं कौंडण्यपूरला त्या टेकडीवर बुद्धवार असं लिहिलेलं आहे. बुद्ध म्हणजे बुधवारचा त्यांनी काय केला, बुद्ध म्हणजे बुद्धाचा वार वा असं. ते प्रत्येक जण आपापल्या सोयीनं चालतं, परंतु बुद्ध शिकवणुकीनुसार उपोषक व्रताचे दिवस हे अष्टमी, अमावस्या, पौर्णिमा असे आहे. तर या दिवशी पालन कोणत्या नियमांचं करतात? उपवास वेगळा आणि उपोषक वेगळं. उपवासाच्या दिवशी काय करतात? फक्त एक टाइम जेवतात, जेवण फक्त एक टाइम, आणि त्याचा काही टाइम नसते. कोणी कोणत्या वेळेत जेवायचं त्याचा काही टाइम नाही, एक वेळ जेवायचं. फराळ किती वेळ करायचं त्याचा काही नियम नाही, कितीही खा. दररोजचे 3 टाइम जेवत असले तर फराळाचा हिशोब करून 4 टाइमापेक्षाही खाणं होते. नाव काय आहे? उपवास. कीर्तनकार लोक नेहमी म्हणायचे, मी गाडगे बाबाकडे तिथं कीर्तन ऐकायला जायचे, तर तुम्ही माणसं समोर समोर सरका माग, समोर माणसं आहे, एखादी लाईन बसू द्या माग. आता महिलांना नाही म्हणू शकत मी, पुढं सरका नाही म्हणू शकत महिलांना, संपली त्यांची लिहिली. तू बस तिकडे, पहिले बाहेर तिकडे जातील. तर उपवास हा असा आहे, परंतु उपोषक हे वेगळ्या पद्धतीचं आहे. भगवंतांनी त्याला शरीर आणि मन या दोन्हीचं स्वास्थ्य चांगल्या प्रकारे राखण्यासाठी ह्या उपोषक व्रताचा नियम सांगितलेला आहे. उपोषक यामध्ये आपण जसं दररोज पंचशील घेतो, पाणातिपाता वेरमणी, अदिन्नादाना वेरमणी, कामेषु मिच्छाचारा वेरमणी, मुसावादा वेरमणी आणि सुरामेरय मज्जपमादठाणा वेरमणी, हे 5 शील आपण दररोजचे घेतो. पण उपोषक व्रताच्या दिवशी 8 शील असतात. अष्टशील असं म्हटलं जातं त्याला, अष्टशील. 8 शील असतात. पाणातिपाता वेरमणी, अदिन्नादाना वेरमणी, कामेषु मिच्छाचारा वेरमणीच्या ऐवजी अब्रह्मचर्या वेरमणी हे शील असते. आणि त्यानंतर मुसावादा वेरमणी, सुरामेरय मज्जपमादठाणा वेरमणी, त्यानंतर विकाल भोजना वेरमणी. 7वां आहे नच्च गीत वादित विसुक दसना, माला गंध विलेपन, धारण मंडन विभूषठाना वेरमणी. आणि 8वां आहे उच्चासैना महासैना वेरमणी. हे 8 शील आहे. पंचशिले हे 8 शील कसे आहेत? पहिलं पाणातिपाता म्हणजे जीव हिंसापासून अलिप्त राहणे, अदिन्नादाना म्हणजे चोरी करण्यापासून अलिप्त राहणे, अब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करणे, मुसावादा म्हणजे खोटं न बोलणे, सुरामेरय मज्जपमादठाणा म्हणजे नशेली पदार्थांचं सेवन न करणे, विकाल भोजना म्हणजे दुपारच्या नंतर भोजन न करणे, दुपारच्या आतच भोजन करावं लागते.
मध्यान्ह 12 वाजताच्या अगोदरच भोजनाचा नियम आहे. पण आता आपण गृहस्थी लोक थोडंफार त्याच्यात मागं पुढं करतो. विपश्यना केंद्रांवर आपण जर पाहिलं, कोणी विपश्यनेचे शिबिर केले असतील, 12च्या आतच 11 वाजताच भोजन चालू करतात. आम्ही तिकडे भिक्खू जीवन जगत असताना थायलंडला मी होतो, 12च्या आत भोजन आटपून सगळे ताटं बिटं धुवून मोकळे व्हायचे. त्यानंतर नच्च गीत वादित विसुक दर्शना माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाण वेरमणी. नच्च गीत म्हणजे नाच गाणे, वादित म्हणजे वाद्य, नच्च गीत वादित विसुक दर्शना माला गंध विलेपन. ज्या माला म्हणजे सुगंधित द्रव्यानं युक्त सुगंधित फुलांच्या ज्या गंध माला किंवा सुगंधित उठणे वगैरे याचा उपयोग न करणे. माला गंध विलेपन धारण मंडन, जे काही ते उठणं वगैरे सुगंधित लावतात, मार साज शृंगार करतात, याच्यापासून अलिप्त राहायचं. आणि शेवटचं आहे उच्चा सैना महासैना वेरमणी. म्हणजे जे राजे महाराजे लोकांचे जे झोपण्याचे आसन राहायचे ते अत्यंत आरामदायक राहायचे. झोपला तर झोपूनच राहायला पाहिजे अशी झोप यायची, सुखासन ज्याला म्हणायचे. तर अशा प्रकारे आळस वाढवणारं जे झोपण्याचं आसन आहे त्याच्याही पासून अलिप्त राहायचं. आता आपले काही तसे आसन आपल्याकडे नाही आहेत, अभाग नाही आहे, पण तरी काही लोक सहसा एकदम लहान अशा वाकळ किंवा एखादी चादर असं टाकून झोपतात, कोणी खाली झोपतात. हे अशा प्रकारचे उपोषण व्रताचे नियम आहे. या नियमांचं त्या दिवशी पालन करावं लागतं. उपवासाचं असं नाही आहे का असे काही नियम उपवासाले नाही. आणि याच दिवशी उपोषण का सांगितलं भगवंतांनी? मी यावेळेस नाही सांगितलं, पण बरेचदा आपण ग्रंथ वाचतो, ऐकतो, भगवान बुद्धाचं बाबासाहेबाच्या माध्यमातून तत्वज्ञान ऐकतो, तर आपल्याला आपल्या डोक्यात आपल्या मनात प्रश्न निर्माण झाले पाहिजे. आपल्याला तीव्र स्वरूपाचे प्रश्न निर्माण झाले पाहिजे. हे असंच का? हे असंच का? उपोषण व्रत बाकी इकडे एका ठरलेल्या दिवशी असते, मग इथं का असंच? असा प्रश्न आपल्याला निर्माण झाला पाहिजे. कधी काळी एखाद्यानं एकट्यात विचारलं किंवा कोणाच्या मार्फत मला सांगता आलं तर सांगेल. हाच प्रश्न नाही, कोणतेही प्रश्न. कारण बाबासाहेबांनी दिलेलं तत्वज्ञान हे मूर्ख लोकांचं, मॅट लोकांच्यासाठी तत्वज्ञान नाही आहे. मूर्ख असला तर त्याला विद्वान बनवण्याच्यासाठी हे तत्वज्ञान आहे. थोडासा समजदार असला तर त्याला अधिक विद्वान बनवण्याच्यासाठीच हे तत्वज्ञान आहे. मॅटायच्या साठीच हे तत्वज्ञान नाही आहे. आणि विद्वान जर बनायचं आहे तर आपल्याला चिकित्सक बुद्धी आपल्यामध्ये असली पाहिजे. चिकित्सा करण्याची बुद्धी आपल्यामध्ये असली पाहिजे. हे असं का? हे काहून असं? प्रश्न निर्माण झाले पाहिजे. आणि प्रश्न काय? प्रश्न कशाला म्हणतात? प्रश्न म्हणजे काय? हाच प्रश्न आहे. याचं उत्तर काय द्यावं? प्रश्न म्हणजे काय? प्रश्न म्हणजे प्रश्न. प्रश्न म्हणजे काय असं याचं उत्तर आहे. जी गोष्ट आपल्या हिताची आहे परंतु आपल्याला माहित नाही. प्रश्न म्हणजे काय याचं उत्तर काय? जी गोष्ट आपल्या हिताची, आपल्या कल्याणाची आहे परंतु आपल्याला ती माहित नाही, आणि ती माहित करून घेण्याची तीव्र इच्छा म्हणजे प्रश्न. असं आहे प्रश्नाचं उत्तर. असे प्रश्न निर्माण झाले पाहिजे. प्रश्न त्याले नाही म्हणत एखादी गोष्ट आपल्याला माहित आहे आणि तरीही याले माहित आहे का नाही ती विचारू ना. हा लय हुशार की दाखवते ना, यालेच विचारू आपण. हा काय झाला? हा खोडसाळपणा झाला, प्रश्न नाही झाला.
जाणून बुजून कुणाची परीक्षा घेण्यासाठी, कुणाला अपमानित करण्यासाठी, कुणाची मानहानी करण्यासाठी एखादा प्रश्न विचारणे म्हणजे त्याला प्रश्न नाही म्हणत, त्याला खोडसाळपणा म्हणतात. आणि खोडसाळपणा करणारा व्यक्ती त्याला चांगला माणूस म्हणता येईल काय? त्याला चांगला माणूस नाही म्हणतात, त्याला खराबच माणूस म्हणा लागते. म्हणून प्रश्न कशाला म्हणतात, तर मी त्याचं उत्तर सांगितलं की जी बाब आपल्याला माहिती नाही परंतु ती आपल्या कल्याणाची आहे आणि ती माहीत करून घेण्याच्यासाठी आपल्या मनात निर्माण झालेली तीव्र इच्छा म्हणजे प्रश्न. तर प्रश्न आपल्या मनात असे निर्माण झाले पाहिजे की हे उपोषित व्रत याच दिवसांना भगवान बुद्धांनी का सांगितले, बाकी दिवस का नाही सांगितले? अष्टमी, अमावस्या, पौर्णिमा यांनाच का सांगितलं? भगवान बुद्धांचा जो धम्म आहे, जे तत्वज्ञान आहे, ते निसर्गाच्या नियमांशी सुसंगत आहे. इतकंच काय, तर भगवंतांनी सांगितलेला धम्म म्हणजे निसर्ग नियमच आहे, त्याच्या बाहेर नाही, त्याच्या विरुद्ध नाही, त्याला सुसंगत असेच तत्वज्ञान आहे. त्यालाच भगवान बुद्धाचा धम्म. कुदरत का कानून, भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे कुदरत का कानून, निसर्गाचे नियम आहे भगवान बुद्धाचा धम्म. आणि निसर्ग नियमाच्या मध्ये काय आहे? अष्टमीला काय घडते, पौर्णिमेला, अमावस्येला काय घडते? नैसर्गिक क्रिया या जगामध्ये घडतात. तर या दिवसांना कोणत्या क्रिया घडतात? हे जे पृथ्वी आहे, या पृथ्वीवर निम्म्यापेक्षा जास्त भागावर पाणी आहे. जेवढी पृथ्वी आहे त्याच्यावर 60% पेक्षा जास्त भाग पाण्यानं व्यापलेला आहे, समुद्रानं व्यापलेला आहे. उरलेला 40% किंवा 35% जो भाग आहे त्याच्यातला 30%च्या आसपास भाग जंगलांनी व्यापलेला आहे, 30 ते 35%. आणि केवळ 5 ते 10% भाग मनुष्यांच्या वस्तीनं व्यापलेला आहे. केवळ म्हणजे पृथ्वीवर जास्त प्रमाण कशाचं आहे? पाण्याचं, समुद्राचं प्रमाण आहे. अष्टमीला काय होते, पौर्णिमेला आणि अमावस्येला काय होते? समुद्राच्या बाबतीत समुद्राला भरती येते. अमावस्येला आणि पौर्णिमेला समुद्राला भरती येते. पातळी जी आहे समुद्राच्या पाण्याची ती अशी वर येते. पाणी आलं पाहिजे अशी काही गरज नसते त्याला. समुद्राच्या पाण्याची पातळी उंचावली जाते, वर येते, भरती येते. आणि त्याला अनुसरून प्रत्येक मानवाने, प्रत्येक माणसाने या अष्टशिलाचं पालन केल्यामुळे काय होते, खास करून त्या भरतीचा जो परिणाम होते, तो परिणाम जे लोक, ज्या लोकांच्या मनात भीती असते, चिंता असते, विकार असतात, अनेक प्रकारचे विकार असतात, ज्याला आपण मतिमंद म्हणू शकतो, मनोरुग्ण म्हणू शकतो. आणि मग त्या लोकांच्या मनावर, मानसिकतेवर परिणाम होते. आपण पहा, काही लोकांच्या अमावस्येला, पौर्णिमेला त्याची मनस्थिती बिघडते, कोणाच्या अंगात येते, कोणाला काही होते, कोणाचं काही होते, कोणी मॅट सारखे वागतात, कोणी कसं. बऱ्याच लोकांचं असं घडते. त्याचं कारण असं आहे की निसर्गाची जी शक्ती आहे, चंद्र हा पृथ्वीच्या जवळ येत असते आणि त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते पाणी, समुद्राचं पाणी स्वतःकडे आकर्षित करून घेते, ओढून घेते. आता एवढा मोठा समुद्र, त्या समुद्राचं पाणी आकर्षित करून घेते स्वतःकडे. माणसाचं डोकं त्याच्या समोर किती आहे? काहीच नाही. आणि त्यामुळे जे कमजोर मानसिकतेचे लोक असतात,
कमकुवत मानसिकतेचे लोक असतात, त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की हे जे अष्टशील आहे, या अष्टशिलांचं त्या दिवशी प्रामाणिकपणे काटेकोरपणे जर पालन केलं, काया मन खास करून मनानं माणूस शुद्ध राहिला, पवित्र राहिला, तर त्याचं मन स्ट्रॉंग बनते, सशक्त बनते. तो विचार चांगल्या प्रकारे करू शकतो शांतपणे. त्याला त्याच्या मनात चिंता येणार नाही, त्याच्या मनात आळस येणार नाही, त्याच्या मनात भीती येणार नाही, त्याच्या मनात किंतु परंतुचे जंतू निर्माण होणार नाही. ह्या अनेक बाबी त्याच्यामध्ये असतात. तो मानसिक दृष्ट्या जर स्वस्थ राहिला, तंदुरुस्त राहिला, तर तो त्याचा मेंदू, त्याची विचारशक्ती स्ट्रॉंग राहील. मेंदू विचारशक्ती जर स्ट्रॉंग राहिली, तर तो माणूस अधिक चांगल्या प्रकारे कोणत्याही विषयाला ग्रहण करू शकेल, प्राप्त करू शकेल, साध्य करू शकेल. आणि म्हणून अमावस्या पौर्णिमेला हे कारण आहे. त्यानंतर दुसरं सांगितलं अष्टमी. अष्टमीलाही समुद्राला ओहोटी येत असते. ओहोटी म्हणजे समुद्राच्या पाण्याची पातळी खाली जाते, वर नाही येत. त्या दिवशी चंद्र हा पृथ्वीपासून थोडा दूर जातो, त्यामुळे गुरुत्वाकर्षण शक्ती चंद्राची कमी होते आणि पाण्याची पातळी खाली जाते. अमावस्या पौर्णिमेला आपण जे उपोषण करतो समुद्राचं पाणी, त्यावेळेला संकल्प केला जाते की ज्याप्रमाणे आज अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, समुद्राच्या पाण्याला भरती आलेली आहे, त्याचप्रमाणे माझ्या मधल्या सद्गुणांना भरती यावी. माझ्यामध्ये असलेले सद्गुण वाढावे, त्याच्यामध्ये वाढ व्हावी आणि त्या सद्गुणांच्या आधारे माझं कल्याण व्हावं, माझ्यासोबत माझ्या कुटुंबातलं लोकांचं, नातेवाईकांचं, समाजाचं, लोकांचं, जगाचं कल्याण व्हावं, ही भावना त्याच्यामध्ये असते. या संकल्पाला त्याला जोड दिली जाते, या संकल्पाची. त्याचप्रमाणे अष्टमीच्या दिवशी समुद्राला ओहोटी येते आणि ओहोटी आल्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. गंड हे दोन प्रकारचे असतात. गंड म्हणजे अहंपणा ज्याला आपण म्हणतो, तो गंड एक अहम म्हणजे न्यूनगंड आणि एक अहंगंड. मीच मोठा, मीच सगळं काही, मीच चांगला, मी 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 जो भाग आहे तो अहंपणा, अहंगंड. आणि न्यूनगंड, अहो अमक काम करायचं आहे, जमल काय? नाही बाबा, आपल्याला कुठं जमते, त्याचं तोंड, त्याची हावभाव, त्याचे विचार आपल्याला कुठं जमते, आपण तर असेच आहो. तुम्ही हा भाव चांगले तुम्हीच करा. न्यूनगंड मला कुठं समजते, माझ्यानं कुठं होते. आपण स्वतःच अवमूल्यन करतो, स्वतःला आपण कमी समजतो आणि मग त्याच्यामुळे चांगले काम करण्याच्यासाठी आपली इच्छा होत नाही, उत्साह राहत नाही चांगले काम करण्याचा. आणि म्हणून भगवान बुद्धांनी हे अष्टशील उपोषण सांगितले. या अष्टशील उपोषणामुळे काया मन आणि शरीर दोन्हीही स्ट्रॉंग राहतात, सशक्त होतात. खास करून मन, कारण आपण पाहिलं भगवान बुद्धाचा धम्म हा मन केंद्रित आहे. भगवान बुद्धांनी मनाला प्राधान्य दिलेलं आहे, प्रामुख्य दिलेलं आहे मनाला, आणि त्यामुळे मनच सगळ्या गोष्टींचं उगमस्थान आहे. चांगलं असो की वाईट असो, मनातूनच निर्माण होतं. म्हणून या अष्टमीच्या दिवशी समुद्राला ज्याप्रमाणे ओहोटी येते, त्याप्रमाणे आपण अष्टशिलेचं पालन करीत असताना संकल्प करीत असतो की ज्याप्रमाणे आज समुद्राला ओहोटी येत आलेली आहे, त्याप्रमाणे माझ्यामधले दुर्गुण, माझ्यामधल्या अवगुणांना ओहोटी यावी.
ते कमी व्हावेत, ते नष्ट व्हावेत, आणि त्यामुळे माझंही कल्याण व्हावं, कुटुंबाचंही व्हावं, इतरांचंही व्हावं, जगाचं कल्याण. असे आहेत अष्टशील उपोषक. त्याचे दिवस, त्याचं व्रत, त्याला व्रत म्हटलं जाते. अष्टशील उपोषक व्रत म्हटलं जाते, कारण आपण प्रतिज्ञा करतो त्या दिवशी, मी असं करणार नाही, मी असं करणार नाही. ह्या प्रतिज्ञा आहेत एक प्रकारच्या, आणि त्या उपोषणाच्या दिवशी घेतल्या जातात. बरेचसे लोक नव्यानं आज दिसतात, त्यामुळे मला ते योग्य वाटलं सांगणं. आज अमावस्या आहे, बऱ्याच लोकांनी अष्टशील उपोषण व्रत ग्रहण केलेलं आहे, मी सुद्धा त्याच्यामध्ये आहो. पण मला ते सांगणं आवश्यक वाटलं. विषयाचा जरी तो आपला भाग नसला तरी तो आपल्या धम्माचा अविभाज्य भाग असल्यामुळे त्यांनी सांगितलं. आज आपण ग्रंथाला सुरुवात करताना काल आपण पाहिलं, भगवान बुद्धांनी पहिल्यांदा विचार केला होता की लोक अशा चुकीच्या धारणा लोक बाळगतात, आणि त्यांना मी धम्म कसा काय सांगावा, त्यांनाही त्रास होईल, मलाही त्रास होईल. मग ब्रह्मा सहमपती भगवान बुद्धाला याचना करतो. त्याचेही 3 प्रकार काल मी सांगितलेले होते ब्रह्मा सहमपतीचे. त्यानंतर भगवान बुद्धांनी जो निर्णय घेतला की मी लोकांना धम्म सांगावा, आणि मग निर्णय घेतल्यावर ते काय करतात, सारनाथ येथे आगमन. आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम मी धम्मोपदेश कुणाला देऊ. त्याला आलार कालाम याची आठवण झाली. बुद्धाच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराच शुद्धाचरणी होता. त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर. परंतु आलार कालाम मृत्यू पावल्याचे त्यांना सांगण्यात आले. नंतर त्याने उद्धक रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला, परंतु तोही मृत्यू पावला होता. त्यानंतर त्याने आपल्या जुन्या 5 सोक्त्यांचा विचार केला. निरंजना नदीच्या काठी त्याने उग्र तपश्चर्या चालविली असताना ते त्याच्या बरोबर होते, आणि त्याने तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून गेले होते. तो स्वतःशीच म्हणाला, त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केले, त्यांनी माझी सेवा केली, त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली, मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे. त्याने त्यांच्या ठाव ठिकाणाची चौकशी केली, तेव्हा त्याला समजले की ते सारनाथला ऋषी पतनच्या मृगदाय वनात राहत आहे. तेव्हा तो त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाला. आता भगवान बुद्धांनी त्यांना जे ज्ञान प्राप्त झालेलं होतं, त्या ज्ञानाचा उपदेश लोकांना द्यावा हा निश्चय निर्णय केल्यावर मग प्रश्न त्यांच्या समोर अधिक निर्माण झाला की पहिल्यांदा कुणाला सांगावं. हे जे ज्ञान सांगायचं आहे तर पहिल्यांदा कुणाला सांगावं. आपण सर्वसाधारण नियम असा पाहतो की जर आपल्यासारखेले एखादी मौल्यवान संपत्ती आपल्याला प्राप्त झाली, मौल्यवान संपत्ती आपल्याला प्राप्त झाली, आणि मग ती द्यायची आहे, आपण कोणाला देऊ? मौल्यवान सोन्याचे दागिने भेटले तर कोणाला देऊ? विश्वासू माणसाला देऊ का? क्या बात. कोणाला देऊ? लेकरायला देऊ. ते मारत ना लाता तरी त्याला देऊ, अजून डबल लाता मारा म्हणून. आपली प्रवृत्ती अशी आहे. भगवान बुद्धाला या जगातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त झालेलं, आणि ते ज्ञान असं होतं की कधीही नष्ट होऊ शकत नव्हतं, कोणी त्याला चोरू शकत नव्हतं.
कोणी त्याला नष्ट करू शकत नव्हतं. असं शाश्वत स्वरूपाचं सत्य ज्ञान रूपी संपत्ती त्यांना प्राप्त झाली. आणि ती संपत्ती कुणाला द्यावी, पहिल्यांदा कुणाला द्यावी? वास्तविक त्यांनाही नातेवाईक होते, आई वडील होते, पत्नी होती, पुत्र होता, 6-7 वर्षांचा बाळ राहुल झालेला होता, भाऊ होता. सगळे लोक सिद्धार्थ गौतमावर जीवापार प्रेम करणारे होते. एका शब्दानं जरी भगवंतानं म्हटलं असतं की मी आई वडिलाला देतो पहिला उपदेश, तर त्यांनीही ग्रहण केला असता. असं नव्हतं की ते ग्रहण करणार नव्हते, तेही ग्रहण करू शकले असते आणि त्यांनाही उच्च लाभाची प्राप्ती झाली असती. पण भगवंतांनी त्यांचा विचार केला नाही. त्यांनी विचार कोणाचा केला? पहिला विचार केला आलार कालामाचा. त्याच्याकडून भगवंतांनी म्हणजे सिद्धार्थ गौतमानी ध्यान साधनेचं शिक्षण घेतलेलं होतं. 7 प्रकारच्या पायऱ्यांचं त्यांनी त्याच्याकडून शिक्षण घेतलेलं होतं. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा आलार कालाम मृत्यू पावलेला आहे. मग दुसरा विचार त्यांच्या मनात आला, आता कोणाला द्या? तर दुसरं ध्यान साधनेचं शिक्षण त्यांनी 8वी पायरी उद्धक रामपुत्ताकडून शिकले होते. उद्धक रामपुत्ताची आठवण त्यांना झाली. परत त्यांच्या लक्षात आलं की हाही गेलेला आहे, मरण पावला. तरी घरच्याची आठवण नाही आली. घरच्याची आठवण तरीही नाही आली. आठवण कोणाची आली? 5 परिव्राजकांची आठवण आली. कारण त्यांनी त्या सिद्धार्थ गौतमाची मनोभावे सेवा केली. त्याला ज्ञान प्राप्ती व्हावी, त्याला त्रास होऊ नये, त्याला मदत व्हावी म्हणून त्यांनी सगळी काळजी घेतलेली होती. त्यांची आठवण. आणि मग भगवान बुद्धाच्या लक्षात येते की हे 5 परिव्राजक कुठं आहे? तर सारनाथ इथल्या ऋषी पतन मृगदाय वनामध्ये हे आहे. आता हे असं का? आला प्रश्न. का आठवण त्यांना नातेवाईकांची झाली नसत आणि का आठवण त्यांना यांचीच झाली? आहे की नाही प्रश्न? भगवान बुद्धांनी याच लोकांची आठवण का करावी? बुद्धत्व, भगवान बुद्धांना जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं त्यावेळेला ते विश्वामधले सर्वश्रेष्ठ महापुरुष बनले. सर्वश्रेष्ठ महापुरुष. तसे तर जगातले स्मार्ट व्यक्ती म्हणून सर्वात स्मार्ट व्यक्ती, 32 लक्षणं, 80 शुभचिन्ह यांनी युक्त असलेलं त्यांचं शरीर, त्यांची कांती, त्यांची काया, यामुळे जगातले सर्वात स्मार्ट व्यक्ती तेच होते, शरीरानं होते. परंतु ज्या वेळेला त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली त्यावेळेला ते जगातले सर्वश्रेष्ठ स्मार्ट व्यक्ती मानसिक दृष्ट्या जगातले सर्वश्रेष्ठ स्मार्ट व्यक्ती किंवा महापुरुष भगवान बुद्ध बनले. आणि या जगातलं सर्वोच्च अशी बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्याच्यासाठी त्यांना मदत कोणी केली होती? मदत केली होती आलार कालामाची. ध्यान साधना शिकले त्याच्याकडून. उद्धक रामपुत्तांना मदत केली होती, त्यांनी ध्यान साधना शिकवली होती. 5 परिव्राजकांनी त्यांना मदत केलेली होती. घरच्यानं मदत नव्हती केली. घरच्यानं जाऊ नको म्हणूनच अडवण्याचं काम केलं होतं. घरच्यानं सोडून नको जाऊ, आम्हाला सोडून जाऊ नको, आमच्या सोबत राहा. म्हणजे सोप्या भाषेत जर पाहत झालं तर त्याला बुद्धत्वापासून अडवण्याचं काम घरच्यांनी केलं होतं, लोकांनी, नातेवाईकांनी केलं होतं. या लोकांनी त्यांना बुद्धत्वाच्या प्राप्तीसाठी मदत केली. ही भावना भगवान बुद्धाच्या मनात. महापुरुष कृतज्ञता व्यक्त करत असतात. 2 शब्द आहेत, कृतज्ञ आणि कृतज्ञ. आता इथं सगळ्याला समजते की नाही तर मला लक्षात नाही. कृतज्ञ
आणि कृतज्ञ दोन्ही सारखेच वाटतात की नाही शब्द? वाटतात की नाही सारखे? कृतज्ञ मध्ये शेवटचा शब्द आहे यज्ञाचा ज्ञ, शाळेतल्या भाषेत सांगायचं झालं. आणि कृतज्ञ या शब्दामध्ये काय शेवटचा शब्द? अर्धा घ त्याले न, कृतज्ञ. हे दोन शब्द जरी सारखे वाटत असले पण एकमेकाच्या विरोधात आहे ते शब्द. शब्दात पहा, शब्द सारखेच वाटतात, कृतज्ञ कृतज्ञ. जरासा कानानं हलका असला तर तो एकच शब्द म्हणून राहिला हा, असंही म्हणू शकतो. कृतज्ञ म्हणजे उपकारांची जाणीव ठेवणे. कृतज्ञ ज्याच्यामध्ये आहे तो शब्द म्हणजे उपकारांची जाणीव ठेवणे. आणि कृतज्ञ याच्या विरुद्ध उपकारांची जाणीव न ठेवणे, ज्याला आपण हरामी म्हणतो, बेईमान म्हणतो. हे शब्द लवकर समजतात, आहे का नाही? हरामी, बेईमान असं म्हटलं लवकर समजतं. उपकारांची जाणीव न ठेवणारा हरामी किंवा बेईमान म्हणजे कृतज्ञ, आणि उपकारांची जाणीव ठेवणारा म्हणजे कृतज्ञ. ही कृतज्ञता, या कृतज्ञतेचा भाव महापुरुषांमध्ये असतो. या कृतज्ञतेचा भाव महापुरुषांमध्ये असतो. बाबासाहेब सुद्धा समाजाच्या बद्दल फार कृतज्ञता व्यक्त करायचे की लोकांनी मला साथ दिली म्हणून मी हे काम करू शकलो. बाबासाहेबाच्या शब्दावर लोक जीव द्यायला तयार व्हायचे, जीव द्यायला तयार व्हायचे. सांगतील तसं वागायचे, बाबासाहेब जसं सांगतील तसं. आणि म्हणून बाबासाहेब यशस्वी झाले त्यांच्या कार्यामध्ये. ही कृतज्ञतेची भाव, हा कृतज्ञतेचा भाव भगवान बुद्धामध्ये होता. आणि बुद्धत्व म्हटल्यावर तो भाव असतोच, असायलाच पाहिजे. आपल्यामध्ये असतेच असं नाही, सगळ्यामध्ये नसते, काही मध्ये असते, काही मध्ये नसते, काही मध्ये कमी असते, काही मध्ये जास्त असते. हा भाव आहे आपला. आपली गोष्ट वेगळी आहे, आपण अलगच प्राणी आहोत. जो माणूस कृतज्ञता बाळगत नाही तो माणूस म्हणण्याच्या लायकीचा नसतो. तो माणूस म्हणण्याच्या लायकीचा नसतो. एकदा मी भीमटेकडीवरचं विहाराचं उद्घाटन होतं 1981 मध्ये. त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी हजर होतो. आताचं जे विहार आहे ते नाही, जुनं विहाराच्या अगोदरचं. त्या विहारामध्ये उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये शंकरानंद शास्त्री जे बाबासाहेबांच्या सोबत राहिले, भदंत आनंद कौसल्या हे लोक होते. एका व्यक्तीनं म्हटलं की बाबा पंचशिलेचं किंवा शिलाचं पालन केलं भगवान बुद्धांनी सांगितलेल्या प्रमाणे तरी बस आहे, 22 प्रतिज्ञांचं पालन करण्याची गरज नाही. त्या कार्यक्रमात म्हटलं. भदंत आनंद कौशल्यांजींनी म्हटलं, अरे कुछ तो इंसानियत रखो बोले, हिंदीत बोलायचे. कुछ तो इंसानियत रखो, इंसान हो कि जानवर हो. जिन बाबा साहब ने आपका और आपके आने वाले सैकड़ों पीढ़ियों का उद्धार किया, उन्होंने दी हुई 22 प्रतिज्ञाएं आप नकारते हो. इंसान हो कि जानवर हो. हे शब्द म्हणजे बाबासाहेबांचे उपकार जर तुम्ही मानत नाही तर तुम्ही माणूस नाही. आणि त्याच्यानंतर शंकरानंद शास्त्री बोलले तर ते तर कठोर, एकदमच कडक बोलले, कारण ते अनेक वर्ष बाबासाहेबांच्या सहवासात राहिले दिल्लीला. फारच कठोर बोलले. मी त्यावेळेस नुकताच मॅट्रिक झालो होतो, 11वी मध्ये होतो VME कॉलेजला. त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला होतो. हे जे भाग आहे, महापुरुष हे कृतज्ञता पाळणारे असतात, जपणारे असतात. आणि सर्वसाधारण माणूस कृतज्ञता पाळणारे असतात, ते विचार करत नसतात.
आपल्याच पुरता विचार करतात, आपल्या मुलाबाळांपुरताच विचार करतात. म्हणून भगवान बुद्धांनी विचार पहिल्यांदा त्या लोकांचा केला ज्या लोकांनी त्यांना मदत केली बुद्धत्व प्राप्तीच्या साठी. आणि म्हणून मग 5 परिव्राजक कुठं आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यावर ते त्यांच्याकडे सारनाथला ऋषीपतन मृगदाय वनाकडे जायला निघतात. त्या 5 जणांनी जेव्हा बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्याचे स्वागत करावयाचे नाही असे त्यांनी ठरविले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मित्रांनो, हा श्रमण गौतम येत आहे. तपश्चर्येचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता. त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नये, त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चिवर आपण आपल्या हाती घेता कामा नये. आपण आमच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ. आपण त्याच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ. त्याची इच्छा असल्यास तो तेथे बसेल. सर्वांनी हे मान्य केले, कारण त्यांच्या मनात भगवान बुद्धाच्या बद्दल कुठंतरी, ज्याला आपण अडी म्हणतो, गाठ म्हणतो, असं होतं की यानं तपश्चर्येचा भंग केला, तपश्चर्येचा मार्ग सोडून हा मौज मजा करायला लागला, खा प्यायला लागला. हा कुठं राहिला श्रमण, हा कुठं राहिला संन्यासी, हा भ्रष्ट झालेला आहे. आणि त्याच्यामुळे जरी तो आपल्याकडे येत आहे तरी आपण त्याचा आदर सत्कार करायचा नाही, त्याला मान सन्मान द्यायचा नाही. त्याच्यासाठी एक आसन टाकून ठेवू, त्याला वाटलं तर तो त्याच्यावर बसन, नाही वाटला तर राहील उभा. आपण मात्र त्याच्यासाठी उठून उभं व्हायचं नाही, त्याला नमस्कार वगैरे करायचा नाही. अशा प्रकारे त्या 5 परिव्राजकांनी ठरवलं. परंतु बुद्ध जेव्हा त्यांच्या जवळ आला तेव्हा ते 5 परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाहीत. बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले. एकाने त्याचे पात्र घेतले, एकाने त्याचे चिवर सांभाळले, एकाने त्याच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्याचे पाय धुण्यासाठी पाणी आणले. खरोखर हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते. अशा प्रकारे जे त्याचा उपहास करणार होते ते त्याची पूजा करू लागले. पहिल्यांदा ठरवलं, भगवान बुद्ध लांब होते तर, परंतु जसजसे भगवंत त्यांच्या जवळ आले तसतसा भगवंताचा व्यक्तिमत्वाचा परिणाम, प्रभाव त्यांच्यावर पडायला लागला आणि त्यांनी जे ठरवलेलं होतं ते सगळे विसरायला लागले. कोणी उठून पाणी आणायला गेलं, कोणी भगवंतासाठी आसन ठेवलं, कोणी नमस्कार केला, कोणी उठून उभे राहिले. सगळ्यांना कोणी भगवंताचं पात्र घेतलं, कोणी चिवर धरलं. अशा प्रकारे न आवडणाऱ्या पाहुण्याचं उच्च दर्जाचं स्वागत त्या लोकांनी केलं. तर भगवान बुद्धाचं पहिलं प्रवचन. आता हे प्रवचन जे आहे भगवान बुद्धाचं पहिलं प्रवचन, सुत्त पिटकामध्ये मध्यम निकायामध्ये हे प्रवचन आलेलं आहे. फार लांबलचक प्रवचन आहे आणि हे प्रवचन संपूर्ण बुद्ध तत्वज्ञानाचा आधार आहे. संपूर्ण बुद्ध तत्वज्ञान किंवा ज्याला आपण बुद्ध धम्म म्हणतो त्या धम्माचा सार आहे, अर्थ आहे. हे ज्याला समजलं त्याला बाकीचं काही शिकायची गरज नाही. शिकलं तर चांगलंच आहे, शिकायला पाहिजे. पण नाही जमलं बाकीचं शिकणं तरी काही हरकत नाही, हे खूप महत्वाचं आहे. मला माहित आहे की जे काही या हे प्रवचन याच्यामध्ये पंचशील आहे, अष्टांग मार्ग आहे आणि 10 पारमिता आहे. या 3 बाबी महत्वाच्या आहेत. पंचशील याला कमीत कमी 5 ते 6 दिवस आपल्याला लागणार आहे. दररोजचा एका शिलावर मी बोलणार आहे.
5 ते 6 दिवस त्या पंचशिलेला लागणार आहे. अष्टांगिक मार्गाचे 8 अंग आहेत, त्याला कमीत कमी 10 ते 11 दिवस लागणार आहे. काही अंगांना 2 दिवस लागतील, काही अंगांना 1 दिवस लागेल. आणि 10 पारमिता आहेत, तर त्यालाही दररोजचं 1 पारमिता जर घेतली तर कमीत कमी 10 दिवस लागतील. किती दिवस झाले? 10 आणि 6 16 आणि 10 26, म्हणजे कमीत कमी 3 आठवडे या एकाच प्रवचनावर आपलं चालणार आहे. तुम्ही बोरही व्हाल, मला माहित आहे. कारण आपल्याला सवय काय आहे? कथा ऐकण्याची. एक होता राजा, त्याले होते 4 पोरं, अजून काय काय असं असलं ऐकायला आपल्याला आवड निर्माण होते. सोपं सोपं. जरासं कठीण आलं तर मग डुलक्या येतात. तशा तर डुलक्या येतातच मला, डुलक्या येतात. ह्या डुलक्या येणं म्हणजे आयुष्य बर्बाद करणं आहे आपलं. मला माहित आहे की सगळ्याला सगळं लक्षात नाही राहणार, पण 10 गोष्टी जर मी सांगेन इथून, एक तर लक्षात राहील. कधी काळी आपण कुठं जाऊन ऐकू तर मग आपल्या लक्षात येईल कळी, हो आपण विहारात ऐकलं होतं. आपल्या कानावरून तर जाईल. आपल्या कानात ह्या शब्द पडणं हे सुद्धा आपल्या जीवनातलं सत्कर्म आहे. शक्य तेवढं मी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करेन, पण काही गोष्टी अशा असतात की त्या जशाच्या तशाच सांगाव्या लागतात. सोपं करून सांगता येईल, परंतु काही गोष्टी अशा असतात की त्याला सोपे शब्दच नाही, तर मग काय करतात? ते जसेच्या तसेच सांगावे लागते. परंतु तरीही आपण ऐकून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे, इच्छा ठेवली पाहिजे. सांगितलं त्याच्यात आणखी. तर ह्या ज्या महत्वाचं तत्वज्ञान आहे, जवळपास 3 आठवडे आपल्याला पुरणार आहे. वाचन करायचं म्हटलं तर 10-15 मिनिटात सगळं वाचून मी मोकळा होऊन जातो. झालं प्रवचन भगवंताचं पुढचं वाचा. अर्ध्या तासाच्या वर लागणार नाही वाचन करायला, पण स्पष्टीकरण चांगल्या प्रकारे व्हावं. आणि हे महत्वाची शिकवण आहे. पंचशील, अष्टांग मार्ग, 10 पारमिता ही मूलभूत स्वरूपाची शिकवण आहे भगवान बुद्धाची, आणि पहिलं प्रवचन आहे. त्यामुळे हे आपल्याला चांगल्या प्रकारे ऐकून घेणं, लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, आवश्यक आहे. तर त्यासाठी प्रत्येकाने जरी सुस्ती आली तर जरासं अंगपाय हलवायचं, हलकाई ठेवायची, पुढं मागं सरकायचं, काहीतरी करायचं. डुलकी आली म्हणून डुलकी येऊ नाही द्यायची. झोपेमध्ये आयुष्य घालवायचं नाही. म्हणून या पूर्वसूचना देणं आवश्यक वाटलं मला. तर या प्रवचनाचं आज आपण काही भाग फक्त वाचन करू, आणि मग भगवंताला तिथं भगवान बुद्ध त्या 5 परिव्राजकांकडे आले आणि कुशलक्षम विचारणा वगैरे होते. परस्परांना अभिवादन करून कुशलक्षम विचारल्यावर त्या 5 परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारले, तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय? बुद्धाने नकारात्मक उत्तर दिले. बुद्ध म्हणाला, जीवनाची आत्यंतिक अशी 2 टोके आहेत. एक सुखोपभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे. एक म्हणतो खा प्या मजा करा, कारण उद्या आपण मरणारच आहोत. दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका, कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत. हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे, म्हणून त्याने ते नाकारले. भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते. मध्यम पतिपद मधला मार्ग, जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही. बुद्ध परिव्राजकांना म्हणाला,
माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत तुमचे स्वत्व कार्यप्रवृत्त असते आणि त्याला ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते, तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय? ते उत्तरले. आपण म्हणता ते बरोबर आहे. जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नाही, तर आत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल? त्यांनी उत्तर दिले. आपण म्हणता ते बरोबर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल, तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्हाला ऐहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाही. तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा, प्या. सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. विषयासक्त मनुष्य काम वासनांचा गुलाम बनतो. सर्व प्रकारची सुखासक्ती अधःपतन करणारी व नीच कर्म असते. तथापि माझे तुम्हाला सांगणे आहे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाही. हे परिव्राजक, ही गोष्ट समजून घ्यावी की ही दोन आत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्यांचा कधीही अवलंब करू नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण काम वासनेच्या तृष्णेमुळे होते त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत दुंबून राहणे. तृप्ती मिळविण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा, रानटीपणाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश. हा मार्गही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे. ही दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानात ठेवा, मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे. त्या 5 परिव्राजकांनी त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला विचारले की आपणाला आम्ही सोडून आल्यावर आपण काय काय केले? तेव्हा आपण गयेला कसे गेलो? पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो? आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञान प्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवन मार्ग कसा शोधून काढला? हे सर्व भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिव्राजक अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना केली. भगवान बुद्धाने त्यांची विनंती मान्य केली. सुरुवातीलाच भगवान बुद्धाने त्यांना सांगितले की आपला जो मार्ग, जो धम्म आहे, त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशी काही संबंध नाही. माणूस आणि माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. बुद्धाने सांगितले की आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे. मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे. हे त्याचे दुसरे तत्व होय. हे सर्व जग दुःखाने भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे
हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होय. हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे. खरोखर हे परिव्राजक हो, जगातील दुःख आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे. हे ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना हे समजत नाही ते माझ्या मते श्रमण आणि ब्राह्मण नाहीतच. याच जीवनात धम्माचा खरा अर्थ काय आहे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना समजतच नाही. नंतर परिव्राजकांनी विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो सांगा. भगवान बुद्धाने सांगितले, या धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अनुसरला, सदाचरणाचा मार्ग स्वीकारला आणि शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दुःखाचा निरोध होईल. आणि त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केलेला आहे. तर ही जी त्यांचा जो वार्तालाप होते पाच परिव्राजक आणि भगवान बुद्ध, तर सुरुवातीचा जो म्हणजे कोणी कुणाकडे येते तर डायरेक्ट मुख्य विषयाला हात घालत नसते. तुम्ही कुठून आले, काय तुमचा परिचय, कसं काय, तब्येत वगैरे कशी काय आहे, कोणतं काम करता, तुमच्या घरचे कसे आहेत, कोण आहे तुम्हाला, असे आपणही करतो ना. तर हा एक मानवीय स्वभाव आहे सर्वच लोकांचा. भगवान बुद्ध त्यांच्याकडे आले, ते त्यांना धम्मोपदेश द्यायला आले, परंतु ते थोडेच उच्च दर्जाचे होते. भगवान बुद्धत्व प्राप्त केलेले भगवान बुद्ध होते, पण ते पाच परिव्राजक मात्र सर्वसाधारण गृहस्थ होते. त्यामुळे ते त्यांच्याच पद्धतीनं भगवंताशी वागत होते, बोलत होते. परंतु बुद्धांची जी पद्धती असते की ज्याला आपण धम्मोपदेश देतो त्यांनी याचना केली पाहिजे, त्यांनी विनंती केली पाहिजे की आम्हाला सांगा, आणि ती विनंती करेपर्यंत बरोबर पद्धतशीर त्या व्यक्तीला त्या मुद्द्यावर आणत असतात. ही एक पद्धत आहे. आपण याच्यावरचं स्पष्टीकरण उद्याला बघूया. आज आपण इथेच थांबूया. धम्मं चरेषु चरितं नतं दुश्चरितं चरे धम्मचारे सुखं सेति अस्मिन् लोके परमिच न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपन्ते सत्वानं धम्मं कायेन पश्यति स वे धम्मधरो होति यो